हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बिंग बँकर. आय होप तुमच्या सगळ्यांची स्टडी खूप चांगली सुरू असेल. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी कन्सिस्टन्सीवर बनवते. सध्या आपल्याला समोर कुठलं नोटिफिकेशन नाही आहे आणि त्यामुळे आपली अभ्यासामधली कन्सिस्टन्सी आहे तशी ठेवणं हे खूप अवघड जातं आणि हे स्वतः मी अनुभवलेलं आहे माझ्या प्रिपरेशनच्या काळामध्ये. त्यामुळे मी समजू शकते की समोर नोटिफिकेशन नसताना आपली अभ्यासाची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं खरंच खूप अवघड आहे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला तर माहिती आहे की नोटिफिकेशन आत्ता पाहायला भेटलेलं नाही आहे, पण ते लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे ऑगस्टमध्ये आपल्या RRBच्या एक्झाम्स असणार आहेत आणि जूनमध्ये मोस्टली आपल्याला त्याचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल. आता फार काही दिवस राहिले नाही आहेत आणि आपल्याला लवकरच नोटिफिकेशन पाहायला मिळेल. आणि एकदा का नोटिफिकेशन यायला लागले की एकामागे सगळेच नोटिफिकेशन येतील आणि आपल्याला अजिबात पण टाईम मिळणार नाही आणि तेव्हा आपल्याला असं होईल की काय करू आणि काय नाही. त्यामुळे जो काही आपला सिलेबस आहे, जे काही आपले वीक एरियाज आहेत, जिथे कुठे आपण कमी पडतो आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हाच एक टाईम आहे आपल्याकडे. बी कन्सिस्टंट अँड फोकस ऑन युअर स्टडीज. आज बऱ्याच दिवसानंतर मी सुद्धा RRB PO प्रिलिम्सची एक अड्डाची सेक्शनल मॉक दिली आणि मला 34 आउट ऑफ 40 मार्क्स आलेत आणि ॲक्युरेसी बघू शकता तुम्ही 100% आहे आणि पर्सेंटाईल 83. याचा मिनिंग असा आहे की इझी होती, कारण 34 मार्क्स आहेत आणि पर्सेंटाईल 83 आहेत. त्यामुळे समजू शकतो आपण इझी होती ही RRB POच्या लेवलनुसार आणि बऱ्याच दिवसानंतर दिल्यामुळे स्पीडसुद्धा थोडी कमी झाली आहे माझी. आय ऑल्सो हॅव टू प्रॅक्टिस. आणि बऱ्याच दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवलेला आहे आणि त्यासाठी मला कुठलं टॉपिक नाही सापडत आहे. कारण तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज हवे आहेत ते मला माहिती नाही. तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवेन. कारण मला जे काही डाऊट आले होते ते सेम डाऊट तुम्हाला येत असतील. कारण बरेच वेळा असं होतं प्रिपरेशन फेजमध्ये आपल्याला कोणाचं असं असतं की प्रिलिम्समध्ये स्टक आहे, प्रिलिम्स क्लिअर नाही होत आहे. कोणाचं असं असतं प्रिलिम्स क्लिअर आहेत, मेन्समध्ये प्रॉब्लेम आहे किंवा प्रिलिम्स मेन्सची स्टडी सोबत कशी करायची, या सगळ्या गोष्टी असतात. यापैकी कुठले टॉपिक आहेत, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्यानुसार मी व्हिडिओ बनवेन. फील फ्री टू आस्क आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण लवकरच. तोपर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत. तोपर्यंत बाय बाय, स्टडी करा आणि थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.